लाडकी बहिणीच्या लाडक्या ताईंनो 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। नेमक्या कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत? कारण की बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत बसलेलो आहोत की हा 10वा हप्ता या दिवशी येईल, त्या दिवशी येईल, अक्षय तृतीयेला येईल, या दिवसाला येईल, अशा स्वरूपाच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी समोर आल्या होत्या। बऱ्याच या ठिकाणी तारखा देखील जाहीर झाल्या होत्या की या दिवशी हा 10वा हप्ता येणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता येणार आहे, पण आतापर्यंत तो हप्ता जमा झालेला नाहीये। मग हा हप्ता नेमका कधी येणार आहे या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली आहे। नेमकी काय कुणाची बातमी असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डिटेल स्वरूपात सांगणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय की हा हप्ता नेमका का येत नाहीये, हा हप्ता कधी येणार आहे आणि लाडकी बहिणींना बंद पडली की काय? जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून आम्हाला हप्ता जमा झाला नाहीये, मग सरकार आम्हाला भुलवत आहे की काय? सरकार आमची दिशाभूल करत आहे की काय? अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका, एक मोठी बातमी समोर आली, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला सर्वांना एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय का या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करून सांगणार आहे। कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत आणि हे पैसे नेमके कधी भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम पुराव्या सहित दाखवणार आहे। सगळ्याला बघा पुरावा देखील मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करत आहे, वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला तुम्हाला सुरुवात करून दाखवत आहे। चला पहिली गोष्ट आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं होतं मागच्या महिन्यामध्ये, म्हणजे जवळजवळ 25-26 एप्रिलला त्यांनी सांगितलं होतं, 25 ते 26 एप्रिल तारखेला त्यांनी सांगितलं होतं की एप्रिल महिना संपायच्या आत हप्ता मिळणार आहे। बघा आदिती तटकरे मॅडम ह्या स्वतः या ठिकाणी काय आहेत, या लाडक्या बहिणीचे पैसे पाठवत असतात, त्यांचं ते काय आहे अधिकार आहे आणि त्यांच्या या मंत्र्यांच्या हातामध्ये असतं। तर ते लक्षात घ्या, आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं होतं एप्रिल महिना संपायच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार। हे सगळ्यांनीच बघितलं होतं, टीव्हीवर पण आलं होतं, त्या स्वतः पण बोलल्या होत्या, न्यूजपेपरला आलं होतं, सगळीकडे आलं होतं की एप्रिल महिना संपायच्या अगोदर पैसे भेटणार म्हणजे भेटणार, अक्षय तृतीयाच्या अगोदर पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी स्वतः केलं होतं, सगळ्याला माहिती आहे। त्याच्यामुळे बऱ्याच ताई या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या की एप्रिल महिन्यामध्ये शेवटी आपल्याला पैसे येतील, पण लाडक्या ताईंनो पैसे कुणाच्या अकाउंटला जमा झालेले नाहीत। त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, ते जमा झालेला नाही। आता मग त्याच्यामध्ये कारण काय झालेत, कशामुळे लेट झालंय हे पण तुम्हाला मी सांगतो, काळजी करू नका। ज्या गोष्टी ज्यांनी अगोदर काय सांगितलंय ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि शेवटी तुम्हाला नेमका पैसे कधी येणार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। चला त्याच्यानंतर साम टीव्ही आणि TV9 या दोघांनी पण एक गोष्ट सांगितली होती, साम टीव्ही आणि TV9 या दोघांनी पण एक गोष्ट सांगितली, ते म्हणजे अक्षय तृतीयाला वाटप होणार आहे। बघा एप्रिल महिन्याचं वाटप म्हणजे 10व्या हप्त्याचं वाटप हे अक्षय तृतीयाला होणार आहे, कारण मुहूर्त चांगला आहे, 30 एप्रिलला वाटप होणार आहे। अशा स्वरूपाची मोठी बातमी या दोघांनी पण सांगितली। बऱ्याच म्हणजे यांनीच नाही, बऱ्याच न्यूजपेपर मध्ये पण आलं होतं, टीव्ही चॅनलवर पण आलं होतं की अक्षय तृतीयाला या ठिकाणी वाटप होणार आहे, पण अक्षय तृतीयाला पण वाटप झालं नाही। लाडक्या ताईंनी सांगितलं होतं या ठिकाणी एप्रिल महिना संपायच्या अगोदर पैसे भेटतील, ते पैसे आले नाही। नंतर 30 तारखेला अक्षय तृतीया होती, 30 तारखेला पण पैसे आले नाहीयेत। त्याच्यानंतर बघा एबीपी माझानी काय सांगितलं होतं, बघा या ठिकाणी 1 मे म्हणजे काल या ठिकाणी एबीपी माझा असेल किंवा TV9 असेल किंवा अजून बऱ्याच चॅनलने या ठिकाणी टीव्ही चॅनलने असेल, न्यूजपेपर चॅनलने असेल, बऱ्याच ठिकाणी सांगितण्यात आलं होतं 1 मेला आजपासून हप्ता वाटप सुरू होणार आहे किंवा काही क्षणामध्ये पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत किंवा 72 तासामध्ये तुमच्या पैसे अकाउंटला येणार आहेत, हे त्यांनी सांगितलं होतं। बघा 72 तास उलटून गेलेले आहेत, 72 तास संपलेले आहेत, तरी पण कुणाच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत। लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, काही तुम्हाला चुकून वगैरे काय कुणाच्या अकाउंटला पैसे आलेत का? म्हणजे वरून तर काही पैसे आलेले नाहीत, पण तुमच्या अकाउंटला कुणाच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत का? ज्यांच्या लिस्ट एखाद्या वेळेस काय होतं, ज्यांचे लिस्ट पूर्ण होतात त्यांच्या पुढे लिस्ट गेल्यानंतर पैसे अकाउंटला येतात, पण कारण त्यांनी वरून अकाउंटला म्हणजे अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं की मी पैसे मंजूर केलेले आहेत, मी सह्या केलेल्या आहेत चेकवर,
वर आणि पुढे डीबीटी करून टाकलेलं आहे. मग याच्यामुळे काय काय बँकेमध्ये पुढे येतात पैसे आणि अकाउंटला पण जमा होतात. मग असं कुणाच्या ताईच्या अकाउंटला जमा झालेत का? एकदा तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, पैसे तुम्हाला अकाउंटला आले आहेत का नाही आतापर्यंत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. नसतील आले तर नाही म्हणून सांगा, आले असतील तर आले म्हणून सांगा. प्रत्येक ताईनी ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला पैसे आतापर्यंत किती जमा झालेत, किती हप्ते आलेले आहेत आणि आतापर्यंत तुम्हाला 10वा हप्ता जमा झाला आहे का, एप्रिलचा हप्ता जमा झालाय का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. सगळ्यांच्या मी कमेंट्स वाचत आहे लाडक्या ताईंनो, सगळ्यांच्या कमेंट्स वाचत आहे. प्रत्येक ताईंनी कमेंट्स टाकायचे तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटलेला आहे का नाही आणि मागचे तुम्हाला किती हप्ते जमा झालेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचं बघा 4 आहे. आता 1 मेला म्हणजे काल आपल्या लाडक्या ताईंनी आदिती तटकरे ताईंनी काय सांगितलंय, काल म्हणजे झेंडावंदन होतं, 1 मे होतं, महाराष्ट्र दिन होता. तर 1 मेच्या दिवशी त्यांनी काय सांगितलंय बघा, 5 ते 10 दिवस उशीर होणार आहे. बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बऱ्याच त्यांच्या मनामध्ये टेन्शन आलं होतं की सर नेमकं काय प्रॉब्लेम व्हायलाय, पैसे का अकाउंटला येत नाहीत. सगळेजण म्हणतात पैसे अकाउंटला येणार आहेत, हप्ता जमा होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, मग पैसे का अकाउंटला येणार आहेत. तर या ताईंनी काल सांगितले, आदिती तटकरे मॅडम या महिला व बाल विकास मंत्री आहेत, यांनी काल सांगितलेलं आहे की जे एप्रिल महिन्याचे हप्ते असतात म्हणजे कोणतं पण वर्ष सुरू होताना हे फायनान्शियल इयर असतं, आर्थिक वर्ष असतं आणि आर्थिक वर्षाचा पहिला महिना असतो तो म्हणजे एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्याचा वाटप हे होत असताना या ठिकाणी काय होत असतं, 5 ते 10 दिवसाचा ग्लिच असतो. ग्लिच 5 ते 10 दिवसाचा ग्लिच असणं म्हणजे काय, बऱ्याच ताईंना एक कळालंच नाही. काल टीव्ही मध्ये ताई म्हणत होत्या की 5 ते 10 दिवसाचा ग्लिच असतो. ग्लिच म्हणजे काय, तांत्रिक बिघाड. त्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणूया, तांत्रिक थोडंफार काय होऊ शकतो, बिघाड होऊ शकतो, तांत्रिक समस्या होऊ शकतात किंवा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे ज्या वेळेस फायनान्शियल इयर होत असतं, नवीन फायनान्शियल इयर चालू होत असतं, एप्रिल म्हणजे हा एप्रिल महिन्याचा हप्ता असतो, तो सुरू होताना या ठिकाणी 5 ते 10 दिवस लेट होऊ शकतं, उशीर होऊ शकतो, अशा स्वरूपाचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी काल पण मी तेच सांगितलं होतं तुम्हाला 1 ते 10 मेच्या दरम्यान तुम्हाला पैसे अकाउंटला येणार आहेत. त्यांनी पण तेच सांगितलंय बघा, काल दुपारच्या संध्याकाळच्या बातमीमध्ये त्यांनी तेच सांगितलंय की बाबा 5 ते 10 दिवस उशिरा होणार आहे. बघा आता ते तुम्हाला तारीख आज फिक्स झाली का ते पण सांगतो, की त्यांनी काही तारीख सांगितली का ते पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर त्यांनी हे सांगितलं. आणि 5वं आता एक महत्वाची बातमी समोर आली, टाइम्स नाऊ मराठी याची एक बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्र जमा होणार आहे, डबल बोनस भेटणार आहे. तर बऱ्याच ताईंना आता अपेक्षा लागली आहे, ठीक आहे एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला आता दिला नाही आम्हाला, ठीक आहे, पण आता मे महिन्याचा हप्ता तरी आम्हाला लवकरात लवकर अकाउंटला टाका, म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचे डबल पैसे आमच्या अकाउंटला टाकावेत, 3000 रुपये आमच्या अकाउंटला टाकावेत. मे महिन्यासाठी आम्हाला वाट बघून लावू नका, डायरेक्ट 3000 रुपये. जसं मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र भेटला होता त्याच स्वरूपात यावेळेस देखील या ठिकाणी एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता आमच्या अकाउंटला डायरेक्ट टाकावा, 3000 रुपये आमच्या अकाउंटला पाठवावेत. अशा स्वरूपाची तुमची काही मागणी आहे का लाडक्या ताईंनो? तुम्हाला असं वाटतंय का आता, कारण यांनी ही बातमी सांगितली टाइम्स नाऊनी की एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते आता एकत्र येणार आहेत, डबल बोनस तुम्हाला भेटणार आहे, डबल गिफ्ट स्वरूपात भेटणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो सगळ्यांना की मे महिन्याचे पण पैसे आता लगेच तुमच्या अकाउंटला जमा व्हावेत का? कारण की बऱ्याच कमेंट्स येत आहेत की सर आम्ही खूप गरीब आहोत, सर आम्हाला खूप अडचण आलेली आहे, सर आम्हाला 1.5-2 महिन्यापासून पैसे भेटलेले नाहीत, नक्कीच आम्हाला पैशाची खूप गरज आहे. तुम्हाला पण असं वाटतंय का हा मे महिन्याचा पण हप्ता आम्हाला याच आठवड्यात भेटून जाऊन द्या? म्हणजे काय, या 5 ते 10 दिवसामध्ये 5 ते 10 दिवस म्हणजे 10 मे पर्यंत आम्हाला दोन्ही पण हप्ते भेटून जाऊन द्या. एप्रिलचा पण हप्ता, मेचा पण हप्ता आम्हाला लगेच पाठवा. असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय लाडक्या ताईंनो. खूप महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मी सांगत असतो, खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे हे व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचे आणि 10 मे पर्यंत आपल्याला वाट बघायची गरज आहे. कारण 10 मे पर्यंत तुम्हाला पैसे अकाउंटला येणार आहेत, तोपर्यंत तुम्हाला आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सुरुवात जर झाली अगोदर तर तुम्हाला मी ती लवकरात लवकर सांगेलच, कारण की तुम्हाला ज्यावेळेस अपडेट येतं नवीन काही पैसे वगैरे तुमच्या अकाउंटला येतात तेव्हा लगेच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत असतो. त्याच्यामुळे काय आलं माहिती तर नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. तोपर्यंत लगेच लाडक्या ताईंनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचे आहेत, माहिती आवडत असेल तर लाईक करायचे, शेअर करायचे, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.